दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 2025 ची मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा मुख्य प्रायोजक सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि आयोजक नवाजभाई फकीर सर, शेखरजी आगरे सर, साईराजी देसाई सर आणि त्याचबरोबर बावा पवार सर यांच्या आयोजनामध्ये आपण संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन बघतोय। आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे। सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे। या सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचं रसिक प्रेक्षकांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करत आहे। मॅच असेल या ठिकाणी आपण पाहतोय एक बिग बॅटल, मोठे युद्ध मैदानाच्या आतमध्ये प्रिन्सेस शकेला विरुद्ध राजवीर 11। गोलंदाजी ट्रॅकवरती समोरच्या दिशेने आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन बॉलर। गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जोसेफ लोबो गोलंदाजी ट्रॅकवरती। यावेळेला सरळ जड मध्ये टाकलाय समीर सावंत, मिस्टर सॅम याला या ठिकाणी अगदी जखडवलं पहिल्या चेंडूवरती। डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मागच्या मॅचच्या अगदी आक्रमण करत असताना समीरनं चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आणि राजवीर 11 या टीमनं मागचा सामना देखील जिंकलेला आहे। समोर प्रिन्सेस शकीलाचा हा एक आक्रमक बॉलर, यावेळेला डाऊन द ग्राउंड, इथे कॅच मिस। ओ यावेळेला अंततः कॅच पकडली समीर सावंत, बॅक टू द पवेलियन। काय कॅच पकडली आहे समीर सावंतची, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड ला मात्र तिथे कॅच पकडली गेली। कमालच या ठिकाणी झेल आपण पाहिला, समीर सावंतला परतावं लागतंय। अगदी सुपर असं क्रिकेट। खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्यावेळेला आपण क्रिकेट खेळत राहतो त्यावेळेला, आणि तुम्हाला चांगलं क्रिकेट तर खेळणं गरजेचं असते। समीर सावंतनं मागची मॅच चांगला खेळला आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये अगदी सिल्वर डक। आणि तिथे फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज रामा खेडेकर क्रमांक 3 वरती। रामा खेडेकरला आपण पाहिलं अगदी चांगलं क्रिकेट खेळताना या मॅचच्या आतमध्ये। प्रत्येक टीमचं एक स्वप्न आहे की आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे। तर दुसऱ्या बाजूला जोसेफ लोबो यानं मात्र अगदी चांगल्या पद्धतीची बॉलिंग केली आहे आपल्या टीमसाठी। पुन्हा एकदा जड मध्ये टाकलाय चेंडूला, आक्रमण करताना हे क्रिकेट आपण बघतोय, हा नानाचा मामला। यावेळेला अगदी हवेमध्ये बॉल आहे सर्कलच्या आतमध्ये, या ठिकाणी आपण पाहतोय तर खेळाडू नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल, आणि इथे मात्र जबरदस्त असं क्रिकेट।
आणि इथे खरंच जोसेफ लोबो यांचं कौतुक प्रशंसा करावी लागेल. मगाशीच आपण जर पाहायला गेलं तर तामणकर सर हे अगदी या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत होते. अगदी आपण पाहताय तर तामणकर सर यावेळेला मागच्या बाजूला धावला होता क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग चेंडून मात्र आता तिथे चकमा दिला होता आणि इथे मात्र रस खूप मिळून जातील. रवींद्र तामणकर सर दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सरांना त्यावेळेला आपण खेळताना पाहायचो. आणि मणिपूर मधील चुरा चांदपूर जवळ नरोई उंच डोंगर खेळत आहेत. तेथून मॅच पाहतात आमचे तामणकर सर. खरंच तामणकर सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. कारण दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानात तुम्ही खेळत आलेला आहात. लेदर मध्ये देखील अनेक खेळाडूंचं भविष्य उज्ज्वल तुमच्या माध्यमातून केलं गेलं होतं. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि स्वागत. त्याचबरोबर निलेश शिंदे यांच्या माध्यमातून देखील कमेंट आपण पाहतोय. जिबर इंटरनेट साठी देखील त्यांनी शुभेच्छा दिलेत. आणि इथे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती 9 रन्स 9 रन्स. काही वेळातच दापोलीचा एक बुलंद आवाज म्हणजे तेजस पवार देखील आपल्या समोर जोडले जातील. दापोलीचे सिद्धू पाची या नावाने ते अगदी प्रसिद्ध आहेत. तेजस सर आमच्या देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतील. त्यांचं देखील समालोचन सायंकाळच्या सत्रात तुम्ही मध्ये ऐकणार तर आहात. आणि दापोलीकरांचा अगदी एक आवडीचा आवाज म्हणजे तेजस पवार सर. आणि इथे जर आपण जाऊयात पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 चा खेळ काही बुरंडकरांच्या माध्यमातून टाकला जाईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून ही बॉलिंग केली जाईल. आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. जे मुख्य प्रायोजक आहेत सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि त्याचबरोबर आयोजक आहेत साईराजी देसाई सर, शेखरजी आगरे सर, नवाजभाई फकीर सर आणि बाबा पवार सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. या संपूर्ण सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ऑनलाईन रसिक मायबापांचं मी सनी स्वागत करत आहे. इथे आपण पाहायला गेलं तर अगदी ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण तिथे पाहतोय. येणारा पुढचा चेंडू असेल आता काही बुरुंडकर कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. पहिलाच बिंदी बॉल टाकलाय तर त्याच्याच बरोबर त्याच्या विरोधामध्ये रामा केडेकर असेल. षटक क्रमांक 2 असं वाटलं होतं की समीर सावेंचा बल्ला चांगला असेल. डिप स्क्वेअर अलोंग द कार्पेट. डीपला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल फेकेल बॉलरकडे अतिशय वेगाने 1 रन्स देखील कंप्लीट करताना आपण पाहतोय. हा मोहसिन बुरंडकर यांचा बल्ला थोडासा खामोश राहिला मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये. तर दुसऱ्या बाजूला शोएब बर्मारे अगदी एखादे किल्ला लढवण्याचं काम तर करत राहिलेत. बॅटिंगचा जर विचार करायला गेला तर अक्षय निमते हा देखील थोडासा बल्ला खामोश आहे. अक्षयचा देखील बल्ला खामोश आहे. म्हणजे अगदी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल तर कादिर मेमन यांचा देखील बल्ला खामोश आहे. यावेळेला सरळ बॅटने खेळले गेले. चेंडू सन्मानजनक कॅन्डल आणि इथे अक्षय निमतने कोणती चूक न करता कॅच पकडली आहे. फलंदाज बाद. विकेट नंबर 2 रुपेश विसे बॅक टू द पवेलियन.
ओव्हर द विकेट बॉल यावेळेला हेलिकॉप्टर घुमवलंय. अरबाज खोत याच्या बॅटमधून चेंडू मात्र वन सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. इमाद बुरोडकर याचा मात्र इशारा आलाय तिथून. सरळ तो इशारा करतोय की येस ऍब्सोल्युटली 4 रन्स आहेत. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि स्कोरबोर्ड मध्ये देखील चेंजेस होतील जिथे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 14 रन्स लॉस ऑफ 2. 14 रन्स आता या स्कोरबोर्ड वरती लागलेत. दुसरं षटक हे मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. 1.4 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय. काय घडतंय काय बिघडतंय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण ज्याप्रमाणे आपण इथे पाहतोय ना खेळाडूला पुन्हा ऑफला ड्राईव्ह केलंय कव्हरच्या दिशेनं भाग मिल का भाग पण तो थोडी आउटफील्ड स्लो पाहायला मिळाली त्या ठिकाणीशी आणि अतिशय वेगानं मात्र आपण पाहतोय 2 रन्स कंप्लीट करताना अरबाज आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार आहेत रामा खेडेकर. शेवटचा एक चेंडू षटक क्रमांक 2 मधील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा एक चेंडू असेल. या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळू शकतो का कारण का लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला शोएब बर्माने तैनात आहेत. आपण पाहायला गेलं तर बॅकवर्ड शॉर्ट लेगला फाईन सायकाडू सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला अगदी सर्कलच्या आतमध्ये असेल. त्याच्यानंतरला अगदी मिड ऑफला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. अशा प्रकारची फिल्डिंगची रचना जे फिल्डिंगची पोझिशन आपण पाहिली यावेळेला भिरकावलाय सरळ चेंडू लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर दंदनकर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील आणि या 4 धावांच्या माध्यमातून संघाचं धाव फलक पुढे सरकत असताना 2 चा खेळ समाप्त 20 लॉस ऑफ 2. वीस दोन ओव्हरचा खेळ समाप्त 20 लॉस ऑफ 2 विकेट्स 20 रन्स झालेले आहेत. फलंदाजी मार्क वरती रामा खेडेकर असेल तर समोर गोलंदाजी करताना गोलंदाज कोण आहे अक्षय दिवाथे पालगड एक्सप्रेस. राऊंड द विकेट यावेळेला फाईनचा क्षेत्ररक्षक शॉटला तैनात केवळ 1 रन्स वेगाने कंप्लीट होईल. इथे 21 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागली. बॅटिंग करणारी टीम आहे राजवीर 11. एक मॅच जिंकले ही मॅच खूप महत्वाची आहे राजवीर 11 या टीम साठी तर प्रिन्सेस शकीला या टीम साठी देखील ही मॅच खूप महत्वाची असेल. कादिर मेमन त्या टीम कडे आहेत लेफ्ट हँडेड बॅटर अगदी चर्चेतलं नाव राहिलं कादिर मेमन. तर दुसऱ्या बाजूला आपण जोशे ब्लोबेनची बॉलिंग पाहिली त्याच्यानंतरला आपण पाहायला गेलं तर शावेज नवसेकर यांच्या मालकीचा संघ जी कोणती पण टीम या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन बनेल निखत विलाचे सर्व आहेत. शावेजभाई नवसेकर यांच्या माध्यमातून ग्रँड पार्टी हो यावेळेला अरबाज खोतच्या बॅटमधून हाय हँडसम अगदी प्युअर क्लास दर्जाचा स्ट्रोक षटकार आलाय. काय यावेळेला देखना स्ट्रोक आपण पाहिला थोडस अक्रॉस द लाईन फुल तिथे सक्सेसफुल झाला 6 रन्स मिळाले आणि संघाचं स्कोर बोर्ड 27.
आणि त्याचबरोबर अरबाजनं मात्र इथे अगदी अक्रॉस द लाईन खेळलं. 2.2 ओव्हरपर्यंतचे चेंडू टाकून झालेले आहेत. 27 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अक्षय दिवाते गोलंदाजी ट्रॅकवरती. 27 धावा स्कोर बोर्डवरती लागलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग. अक्षयचा पुढचा बॉल असेल. फलंदाज अरबाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा ऑफला चांगला ड्राईव्ह केलेला आहे. कव्हरचा खाडू चेंडू पर्यंत पोहोचेल पण तो एकच रस मिळेल. एका धावेवरती समाधान मानताना आपण पाहतोय या फलंदाजांना. तिसरं षटक आहे तर एक मी तरी म्हणे 60+ 60 पेक्षा अधिक रन्स स्कोर बोर्डवरती लागणं खूप गरजेचं असेल कारण का प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तितकेच आक्रमक फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसतात. यावेळेला अगदी डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला गेले. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. राम आखेडेकरच्या बॅटमधून हा क्वालिटी दर्जाचा सवकार. स्कोर बोर्ड 32, लॉस ऑफ 2 विकेट्स. राजवीर 11 या टीमला असंच कमबॅक करावं लागेल. याच फटक्यांची अपेक्षा राहील. रामा देखील तयार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला जोरदार अपील केली जाते. शावेजभाई नवसेकर जे कॅप्टन आहेत. आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. आपण पाहतोय तर लॉस ऑफ 2 विकेट 32, 32 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दापोली पोलीस स्टेशन मध्ये जे कार्यरत असतात आदरणीय गायकवाड सर यांचं आगमन झालेलं आहे. सरांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक दापोलीच्या पोलीस ठाण्यामध्ये अगदी कार्यरत असणारे आदरणीय गायकवाड सर यांचं पुनश्च एकदा मनापासून आम्ही स्वागत आणि साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. आणि इथे फलंदाज नॉट आउट असेल. अपील तर जोरदार केली होती परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बॅटर्स नॉट आउट. सुखरूपी त्या ठिकाणी आपण बघतो सुदैवी ठरलाय तो. अजून देखील एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 32 वरती स्थिरावलेली आहे. आणि जसे जसं आपण पाहायला गेलं तर सायंकाळ होत जाईल तसे तसे ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून जोडले जातील. आणि जे नवीन असतील स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर त्वरित जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच नवीन नवीन स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनला जाऊन देखील प्रेस करा. अगदी शरीरापासून दूर खेळले क्षेत्ररक्षक असेल एफर्ट्स दिले. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर.
येतोय अगदी खणखणीत दणदणीत ब्रँडेड चौकार. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 रन झालेले आहेत. महत्वाचे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. सोबर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज काय बुरंडकर सक्सेसफुल बॉलर. यावेळेला हेलिकॉप्टर घुमवलाय आणि सरळ लाईन मात्र सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला सरळ 6 रन्स. लक्ष्मणच्या थोडस बाहेरचा बॉल होता आणि इथे थोडा फलंदाज शफल देखील झाला आणि इथे बिंदी बॉल असेल. 42 रन झालेले आहेत. अरबाज खोत 7 चेंडून फेस केले 23 रन्स आपण पाहतोय. तेवीस रन्सवरती खेळतोय तो. यावेळेला पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. एक खिलाडी बनेगा दर्शक व दर्शक बनेगे दीवाने. 6 रन. आणि त्याचबरोबर जिबरच्या मॅचसाठी फक्त ही ऑफर होती. ज्याने कॅच पकडले जिबरच्या मॅचला फक्त कॅश होती. सर जिबरच्या मॅचसाठी फक्त होतं ते ऑफर. तुम्ही प्लेयर जरी जिबरचे असाल तरी सुद्धा मॅच मात्र तुमची नाहीये. अवला यस बॅटची कड असेल का. जोरदार अपील केलीये. आणि इथे मात्र अरबाज खोत मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का बसलाय.
बॅटिंगसाठी न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. अरबाज खोतची पारी संपुष्टात सरळ संपलेली आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय तर इथे 48 रन्स. 9 चेंडूंमध्ये 29 रन्स आपण पाहतोय. गोलंदाज अगदी कमालची बॉलिंग काय बोरोडकर याच्या माध्यमातून. राऊंड द विकेट बॉलिंग असं राईट हँडर बॅटर मिथुन मस्कर. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल असेल जिथे बॅट बॉलचा संपर्क नाही आणि योग्य बॉलिंग देखील आहे. सरळ चकमा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला आणि काय बोरोडकर हीच कुठेतरी त्याची स्पेशालिटी आहे, चांगली गोलंदाजी करणं. 23 रन्स आतापर्यंत 1.2 ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेत वैयक्तिकरित्या टाकत असताना. शेवटचा बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा गतीला बीट झालेत फलंदाज. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्या दूर षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स 48 रन्स. यापुढचे मॅच असेल जिबर फायबर आणि वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स समोर या. वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर विरुद्ध जिबर फायबर. दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचंय आणि शेवटचं षटक असेल प्रिन्सेस शकीला. या टीम मधून शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण मुसद्दीक या गोलंदाजाला पाहतोय, एक चांगला बॉलर. आणि हा अगदी दाभोळ गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज मुसद्दीक. समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून तो बॉलिंग करेल, कारण फलंदाज तिथे आपण मिथुन मस्कर सर यांना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला रामा खेडेकर दटून उभे आहेत. शरीरापासून थोडस दूर खेळलं गेलं. फाईनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये अक्षय निवाते 1 रन्स फक्त मिळून जाईल आणि संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत राजवीर 11 या टीमच्या. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये किती रन्स बनवले जातील हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण मुसद्दीक असा बॉलर आहे चेंडू पडल्यानंतर दोन्ही बाजूला फिरवणं ही त्याची स्पेशालिटी राहिली आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी चांगला रूम बनवला होता. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय 1 2 3 माऊस सीमारेषेच्या बाहेर चौकार.
इथे 4 रन्स मिळालेले आहेत. रामा खेडेकर अगदी तुटून पडला होता. याच्या नंतरला वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर विरुद्ध जिमर फायबर आपण लगभग पाहतोय. तर पुढची मॅच असेल आणि पुढच्या मॅच मध्ये देखील एक रोमांच आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण काही वेळातच रसिक प्रेक्षकांची फर्स्ट चॉईस म्हणजे दापोलीचे ठोको गुरु या नावाने प्रसिद्ध असणारे आमचे तेजस पवार देखील या ठिकाणी काही वेळातच कॉमेंट्री बॉक्स कडे आपल्याला येताना पाहायला मिळू शकतील. आणि त्याचबरोबर जर आपण पाहतोय तर इथे चांगलं क्रिकेट इथे समोर पुन्हा एकदा मसुद्दीन यावेळेला कुठला स्ट्रोक होता हा आणि सरळ वेगळ्या पद्धतीने फटका कायच होता फलंदाजाला. 55 रन झालेले आहेत आणि इथे धक्का क्रमांक 4 राजवीर 11 या टीमला. फलंदाज काहीतरी युनिक पद्धतीने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. अगदी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. दापोली चॅम्पियन्स लीग सीझन 2 2025. मुख्य प्रायोजक सन्माननीय सौ साधनताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन सह प्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि त्याचबरोबर आयोजक शेखरजी आग्रे सर, साईराजी देसाई सर, बाबा पवार सर आणि नवाजभाई फकी सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. कॅच पकडली आहे. शैलू देखील शेवटच्या बॉल वरती इथे आपण बाद होताना पाहतोय आणि धाव संख्या आपण पाहतोय तर तब्बल 55 या आकड्यावरती स्थिरावलेली. टार्गेट असेल 30 बॉल मध्ये 56 धावांचं. 30 चेंडू 56 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणार प्रिन्सेस शकीला या टीमला. आणि मायक्रोफोन मध्ये देखील थोडस करूया बदल. जिथे ऐकूया आपण विशाल घडवले यांना. 56चं टार्गेट असेल प्रिन्सेस शकीला या टीमसाठी.
हॅलो. चला प्रिन्सेस शकीला आपले जे सलामीचे 2 फलंदाज असतील आपण त्यांना दाखल करायचं, मार्गस्थ करावायचं आहे. धन्य ती माता जिने माझ्या राजांना जन्म दिला, धन्य ती भूमी जिला माझ्या राजांचा स्पर्श झाला, धन्य ती प्रजा जन्मांना राजाचा सहवास लाभला, आणि धन्य तो मी महाराजांच्या या पावनभूमीत माझा जन्म झाला. मी विशाल घडवले आपल्या पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणास थेट घेऊन जातो या चालू होणाऱ्या सामन्याकडे. अर्थातच सेकंड इनिंग्स असेल राजवीर 11 आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकीला. आजची महत्वाची मॅच असेल. अर्थातच आजचा दिवस एक महत्वाचा दिवस म्हणता येईल, कारण आज 5 एप्रिल ही दिनांक आहे आणि अगदी याच दिवशी अर्थातच 5 एप्रिल 1663 रोजी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावरती हल्ला चढवला होता आणि लाल महालात जाऊन शाहिस्ते खानाची बोटे छाटली होती. तोच आजचा हा दिवस आहे आणि निश्चितच आजच्या दिवसातील ही महत्वाची टुर्नामेंट आणि महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मधील या महत्वपूर्ण खेळाडूची महत्वपूर्ण फलंदाजाची ही महत्वपूर्ण कॅच आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवरती अगदी सॉफ्ट हँडेड फटका, त्या ठिकाणी शोएब बर्मारेच्या माध्यमातून खेळण्याचे प्रयत्न झाले आणि चेंडू ट्रॅव्हल अगदी सर्कलमध्ये असताना थर्डमॅनच्या अगदी शॉर्ट सर्कलमध्ये निश्चितच थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात केलेला असताना त्याच्याकडे त्याच्या अगदी सहजरित्या हातामध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती गोल्डनचा शिकार ठरला. या संघाचा हुकुमाचा इक्का ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अनेक चांगल्या रीतीने त्याने फटकेबाजी केली होती. मागचे जे सामन्यांचा जर विचार करायला गेलो तर प्रिन्सेस शकीला या संघाचा महत्त्वपूर्ण बॅटर म्हणून त्याची भूमिका निश्चितच योग्यरित्या तो बजावत होता, परंतु यावेळेस मात्र तो अपयशस्वी ठरला. पहिल्याच बॉलवरती अगदी कॅच आउट झाला आणि निश्चितच गोल्डन डकचा शिकार ठरलाय शोएब बर्मारे. सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चितच ही स्पर्धा जशी जशी पुढे सरकत जाईल, पुढे होईल, पुढे चालू राहील, त्याचप्रमाणे या दापोलीतील निश्चितच जे दर्दी रसिक आहेत, क्रीडा रसिक, त्यांची सुद्धा उपस्थिती निश्चितच लाभेल. परंतु यावेळेस क्लास फटका येतोय, सुरेख आणि देखणा फटका अक्षय निवाते याच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. आणि हेच आम्हाला सांगितलं सुद्धा जात आहे यापूर्वी निश्चितच थोडासा आउट फॉर्म आणि खराब फॉर्म मध्ये खेळत होता खेळाडू, परंतु यावेळेस अगदी जिद्दीने आलाय आणि पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन बाळगून उराशी बाळगून यावेळेस तो मात्र झटतोय आपल्या संघासाठी. आणि आपण पाहायला गेलो तर पहिल्याच बॉलवरती प्रतिघात षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. व यावेळेस थोडासा आपण पाहतोय रूम बनवून खेळण्याचे प्रयत्न होते, परंतु सर्कलमध्ये चेंडूला थांबवलं जात आहे. चला वेदांशु योद्धा आणि वेदांशु योद्धा दानिश डेव्हलपर्स संघाचे संगणक आणि त्याचप्रमाणे झिवर फायबर नेटवर्क संघाचे संगणक, मी आपणास विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या. परंतु या ठिकाणी मैदानामध्ये काय करतोय पहा, तर चौकार आलाय, मोहसिनच्या बॅटमधून चौकार आलाय.
56 धावांचा एकंदरीत टार्गेट सेट झाल्यानंतर एका वेगळ्या रणनीतीने हे दोन फलंदाज दाखल झालेत. अर्थातच मोहसिन असेल, अक्षय असेल, ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती शोएब माघारी परतल्यानंतर यावेळेस मात्र ताबडतोब बल्लेबाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा संयम दाखवला जातोय. चौकार तर आला होता, परंतु नंतर लोअर फुलटॉ चेंडू होता. यावेळेस धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि यस तिसऱ्या अंपायरकडे निश्चितच ही मदत मागितली जाते. या ठिकाणी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाईल आणि त्वरित आपल्याला निर्णय कळवला जाईल. आणि यस नॉट आउट असेल. अर्थातच दुसरीचे प्रयत्न झाले होते त्या ठिकाणी आणि दुसरीचे प्रयत्न करत असताना जो फलंदाज होता तो अगदी सुरक्षित पफिंग क्रीज मध्ये दाखल झाला आहे. सुदैवी निश्चितच राहिलाय, कारण तिसऱ्या अंपायरची निश्चितच या ठिकाणी मदत घेतली गेली होती ऑफिशियलच्या माध्यमातून. यावेळेस नॉट आउट राहिलाय मोहसिन बोरोणकर, लाला. सर अनुप देशमुख आपण टॉस करण्यासाठी या. आपणास मी आपणास सूचित करतो. अनुप देशमुख सर आपण टॉस करण्यासाठी या कृपया त्वरित. सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चितच धावांचा सुद्धा ओघ वाढेल, कारण वाऱ्याचा प्रवाहाचा आपण जर पाहायला गेलो तर यावेळेस मात्र वाऱ्याच्या प्रवाहाच्या अगदी विरोधात फटका खेळण्याचे प्रयत्न झालेत आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे एफर्ट्स करण्याचे प्रयत्न झालेत पहा. समीर सावंत यावेळेस मात्र एक क्वालिटी कॅच यावेळेस मात्र त्यांनी कॅरी केली आहे. तेरा 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. 56 धावांचा पाठलाग करावायचा आणि सुरेख असा कॅच आपण पाहायला गेलो. समीर सावंत याच्या माध्यमातून पकडला गेला, अगदी झोकून दिलाय. बॉलचा अचूक वेध घेतला गेला, बॉलला दीर्घकाळ हवेत असताना मात्र अचूक वेध घेतला गेला, बॉल पर्यंत पोहोचला आणि काय एफर्ट्स दिले गेले पहा समीर सावंत याच्या माध्यमातून. निश्चितच हा कॅच पकडला गेलाय. 100% योगदान आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडू देतोय, कारण ही मॅच पाहायला गेलो तर एक दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच ठरेल. लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आणि स्पर्धा निश्चितच ज्या प्रकारे ज्या पॉइंटसाठी निश्चितच ही धडपड चालू आहे, ती धडपड सातत्याने सगळे जे खेळाडू आहेत ना ते आपल्या संघासाठी मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेस रफ्तार का सौदागर अरमान फलनाईक षटक क्रमांक 2. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड काढून हे दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय. समोर असेल अक्षय निवाते. यस आणि पुन्हा एकदा आपल्याला क्लास पाहायला मिळतोय. अगदी लॉंग ऑफच्या दिशा दाखवली होती चेंडूला, तोपर्यंत अगदी सिंगल सुद्धा अगदी चपल गतीने परिपूर्ण केली आहे. चला वेदांशू योद्धा, दानिश डेव्हलपर्स आणि त्याचप्रमाणे झिपर फायबर नेटवर्क दोन्ही संघाचे जे संघनायक असतील अनुप सर, मी आपणास पुन्हा एकदा सूचित करतो आपण त्वरित या. यावेळेस मैदानामध्ये काय करते पहा. कॉट बिहाइंड द विकेट. निश्चितच फटका फसला आणि अगदी जाऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये थेट जाऊन बसला. कॉट बिहाइंड द विकेट.
तिसरा धक्का यावेळेस अमर आले होते आणि ज्या प्रकारे आले ना त्याच प्रकारे ते माघारी परतलेत. अरमान फल नाईक बघा पहिल्याच बॉलवरती सिंगल दिली गेली होती आणि तदनंतर दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय एक विकेट प्राप्त केली आहे. 56 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि 3 खेळाडू महत्वपूर्ण जे माघारी परतलेत यावेळेस काही बुरुंडकर बघा ज्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. पहिला फील्ड जर पाहायला गेलो तर निश्चितच पाहिलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे त्याच ठिकाणी यावेळेस मात्र चेंडूला अगदी सहजरित्या दिशा दाखवली गेली आहे. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्याचा पुरेपूर समाचार सुद्धा अगदी योग्यरित्या घेतला गेला आहे. धावफलक निश्चितच बदलत राहील. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स दुसरीचा खेळ अजूनही इन प्रोग्रेसिव्ह असताना निश्चितच 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कैफ बुरुंडकर व यावेळेस पुन्हा एकदा देखील स्ट्रोक पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा रूम क्रिएट केलाय आणि पुन्हा एकदा भिडकावून लावलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला. चेंडू वन बाउंड चाललाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा आलाय ब्रँडेड चौकार. येणाऱ्या 20 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता असेल. हा सामना निश्चितच आपल्याला विजयी करावायचा असेल तर येणाऱ्या 20 बॉलमध्ये यावेळेस 34 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघर्षाची कहाणी यावेळेस लिहावी लागेल स्वतःच्या लेखणीमधून कारण जो संघ यावेळेस विजयी ठरेल त्या संघाला निश्चितच 2 पॉइंट्स मिळतील आणि हे पॉइंट्स निश्चितच निर्णायक राहतील आपल्या संघासाठी. आणि यानंतर पुढील होणारा सामना असेल अर्थातच जिवर फायबर नेटवर्क आणि त्याचप्रमाणे विधानशू योद्धा दानिश डेव्हलपर्स या 2 संघांमध्ये आणि त्याचप्रमाणे जिवर फायबर नेटवर्क ऑन द टॉस आणि एडिक्टेड टू अ बॉल फर्स्ट. अर्थातच प्रामुख्याने प्रथमतः बॉलिंग केली जाईल त्यांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी मैदानामध्ये काय घडते पहा. 2चा खेळ या ठिकाणी क्षमासवी 2चा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि 2 मध्ये धावसंख्या जर पाहायला गेलो तर एकंदरीत 24 या आकड्यावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता असेल. मध्ये 32 एकंदरीत या 2 षटकांचा जर विचार करायला गेलो तर निश्चितच अगदी प्रति ओव्हर 12च्या सरासरीने या धावा तर धाव फलकावरती आल्या. ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाने 55 धावांचा टार्गेट सेट केला आणि हे टार्गेट सेट असताना निश्चितच या टार्गेटचा पाठलाग करत असताना प्रिन्सेस शकीला या संघाचा जर विचार करायला गेलो ना तर 3 महत्त्वपूर्ण जे खेळाडू होते ते मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. अक्षय निवाते आणि त्याचप्रमाणे कैफ बुरुंडकर. अक्षय निवाते यांच्या बॅटमधून आपण एक निश्चितच षटकार पाहिला होता. सध्याच्या घडीला 3 बॉल फेस करत असताना 8 या आकड्यावरती ते सध्याच्या घडीला खेळतायत आणि चांगल्या प्रकारे निश्चितच बॅटिंग केली जाते. आणि यावेळेस विवेक पवार गावतळे गावची दुधारी तलवार विवेक पवार यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. यावेळेस थ्रो मध्ये कुठेतरी आपल्याला गडबड पाहायला मिळाली आणि निश्चितच 100च्या धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील या बॉल वरती.
17 मध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. संघर्ष करावा लागेल कारण जेवढा मोठा तुमचा संघर्ष असतो तितकंच निश्चितच यश सुद्धा मोठं असतं. आणि हा संघर्ष तुम्हाला करणे निश्चित यावेळेस भाग पडेल. आपल्याला विजय प्राप्त करावायचा असेल तर यावेळेस पहा अगदी ज्या प्रकारे चेंडूला रोखलं गेलंय त्या प्रकारे निश्चितच थ्रो सुद्धा करण्याचे प्रयत्न झालेत आणि निश्चितच स्वतः दोन्ही फलंदाज आहेत ते मात्र स्वतः रोखतायत. विवेक पवार मॅन फ्रॉम गावतोले आणि समोर असेल यावेळेस कैफ बुरुंडकर. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. येस बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव बॉल आलाय. याचा अर्थ काय तर निश्चितच पुन्हा एकदा फलंदाजांवरती प्रेशर आपल्याला क्रिएट होताना पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अर्थातच अभय जोशी सर, एबी जोशी सर या ठिकाणी दाखल झालेत. मी त्यांचे सुद्धा स्वागत करतो. त्याचप्रमाणे जाऊया या सामन्याकडे. यावेळेस बॅटची लीड घ्यायची एसटी रक्षकांच्या हातातून बॉल निसटला. कॉट बॅट द विकेट. निश्चितच ही संधी तर निर्माण झाली होती. शैलेश जालगावकर यावेळेस एसटी रक्षकांची भूमिका बजावत असताना बॉल मात्र त्यांच्या हातातून अगदी निसटला. आणि पुन्हा एकदा एक जीवनदान म्हणता येईल बॅटरसाठी कैफ बुरुंडकर याच्यासाठी एक नवीन निश्चितच संधी असेल. समोर असेल विवेक पवार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एडकडून ही गोलंदाजी होत असताना यावेळेस मात्र भिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कॅच कॅरी केला जातोय. फलंदाज बाद होईल, चेल बाद होतोय कैफ बुरुंडकर याची मात्र या ठिकाणी फारी संपुष्टात येते. कैफ बुरुंडकर यावेळेस फलंदाजी करत असताना आपण पाहायला गेलो तर सलग 2 बॉल डॉट आले होते यापूर्वीचे आणि तदनंतर ही विकेट आपण पाहतोय. अर्थातच काय तिसरा सुद्धा डॉट बॉल येतोय. कमबॅक करून देतोय सध्याच्या घडीला विवेक पवार आपल्या संघासाठी. 4 निश्चितच विकेट माघारी परतल्यात. यावेळेस अक्षय निवाते अजूनही मैदानावरती स्थित आपल्याला पाहायला मिळालाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार तर आला होता, ठोकला होता. त्यावेळी अगदी आल्या निश्चितच पहिल्याच बॉलवरती प्रहार केले होते परंतु यावेळेस त्याला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. कारण या षटकाचा जर विचार करायला गेलो तर हे 3 बॉल डॉट बॉल आलेत. ज्या ठिकाणी कैफ खेळत असताना हे 3 बॉल डॉट आले होते. एक विकेट सुद्धा या षटकातील पाहायला मिळाली. येणारा हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एक महत्वपूर्ण बॉल असेल, मोठा फटका येईल का. आणि यावेळेस यस वाईट दिला जातोय ओव्हर राईट. आणि यावेळेसच ऑफिशियलच्या माध्यमातून हा वाईटचा इशारा येतोय. आणि यस या ठिकाणी तिसरा अंपायरची निश्चितच हेल्प घेतली होती, मदत घेतली गेली होती. वाईडचा इशारा दिला जातोय.
अर्थातच पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची धाव असेल. 13 बॉल 28 धावांची आवश्यकता असेल. समीकरण यावेळेस मात्र बदलत राहत आहे. 13 बॉल 28 रन्स. महत्वपूर्ण हा बॉल राहील. येणाऱ्या या षटकातील शेवटचा चेंडू असेल. एखादा मोठा फटका आला तर निश्चितच पुन्हा एकदा एक वापसी करून देऊ शकतो हा फटका, कारण 13 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. समोर असेल विवेक पवार, तर बॅटिंग आपण पाहतोय साई असेल आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अशा रीतीने हा सुद्धा षटक समाप्ती झालाय. आणि अशा प्रकारे आपण पाहायला गेलो तर 3चा खेळ संपुष्ट झालाय. आणि 3 मध्ये आपण जर धावसंख्येला पाहायला गेलो तर 28 या आकड्यावरती 4 विकेट माघारी परतलेत. आणि या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्चिक झाल्यात. एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली या षटकामध्ये. एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळाली वाईडच्या स्वरूपामध्ये. आणि तरी सुद्धा फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. विवेक पवार मॅन फ्रॉम गावतले चांगला षटक हाताळत आहे. तसला टीम मीटिंग करावायची नाहीये. मी राजवीर 11 या संघाला पुन्हा एकदा विनंती करतो. अजूनही आपल्याला 2 पुढील मॅचेस या ठिकाणी खेळवायचे आहेत आणि आपल्याला वेळेचं बंधन राहील याची आपण काळजी बाळगायची आहे. अठ्ठावीस धावा तर धाव फलकेवरती जोडल्या आहेत आणि येणाऱ्या 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. आयुष्यात सर्व हरला तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते, एक नवीन उमेद देते. यावेळेस 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे आणि सायंकाळच्या 17 मध्ये ही स्पर्धा निश्चितच परिपूर्ण होत असताना दर्दी रसिकांची सुद्धा निश्चितच उपस्थिती लाभली. 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे आणि यावेळेस अगदी मिड विकेटला निश्चितच स्ट्रोक केला गेलाय. थोडीशी मिसफील्ड झाले, फंबल झाला खेळाडू अरबाज खोत या ठिकाणी आपण पाहतोय. या खेळाडूला थोडासा मिसफील्ड, परंतु त्याचा पुरेपूर सुद्धा फायदा घेतला गेलाय. 2 धावा निश्चितच या बॉलवरती आल्यात, प्राप्त केल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेली आहे. अक्षय निवाते 11 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका येईल का यावेळेस? यॉर्कर लेनची डिलिव्हरी आपण पाहतोय, अगदी खोदून काढण्याचे प्रयत्न झालेत, परंतु सिंगल आणि सिंगल फक्त मिळेल. संघर्ष करतोय सध्याच्या घडीला अक्षय निवाते. ज्या खेळाडूचा फॉर्म निश्चितच चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला नव्हता, त्या खेळाडूचा फॉर्म मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. आणि यावेळेस चेंडू हवेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू वरती अगदी सहजरित्या निश्चितच हा झेल पकडण्याचे प्रयत्न झाले, परंतु हे प्रयत्न मात्र या ठिकाणी असफल राहिले, कारण बॉल अगदी सहजरित्या निसटलाय. स्वतः क्षेत्ररक्षक या गोलंदाजाच्या हातातून अरमान फलनाईक स्वतःच्या फॉलो थ्रू वरती निश्चितच ही कॅच कॅरी करण्याचे प्रयत्न झाले, परंतु बॉल निसटलाय. नऊ बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. अक्षय निवाते याला मात्र इतिहास रचावा लागेल. दापोली चॅम्पियन्स लीग मध्ये जर इतिहास रचवायचा असेल ना, तर अशा प्रकारचे फटके यावेळेस येणे मात्र गरजेचं राहील. आणि यस, प्रवाहाच्या निश्चितच साथीने हा फटका खेळला गेला आणि अगदी खूपच लांब फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा आलाय ब्रँडेड षटकार. समीकरण यावेळेस मात्र बदलत राहील. अगदी दूरवरचा पल्ला गाठला या फटक्याआडे. आत्मविश्वास निश्चितच वाढताना पाहायला मिळेल. हाच आत्मविश्वास अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जर टेकून राहिला ना तर निश्चितच या सामन्याला मात्र कलाटणी मिळू शकते. कारण 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती जर मोठे फटके आले ना तर कदाचित पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो प्रिन्सेस शकील हा संघ. याचबरोबर दापोली शहराचे महसूल अधिकारी आदरणीय लोहार सर यांचं आगमन झालेलं आहे. सो लोहार सर, तुमचं देखील सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. दापोली शहराचे महसूल अधिकारी आदरणीय लोहार सरांचं आगमन पुनश्च एकदा मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि ओव्हर टू विशाल. धन्यवाद सर. यावेळेस 7 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 17, 7 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळेस साईकला असेल साही. मोठा फटका येईल का? चेंडू दीर्घकालावत आहे परंतु यावेळेस काय घडतंय पा. हो, यावेळेस कॅच कॅरी करण्याचे प्रयत्न झाले परंतु जी बाउंड्री रो आहे ना त्याला मात्र स्पर्श झालाय पायाचा आणि यामुळेच हा बॉल मात्र षटकार दिला जाईल. 6 धावांकरिता समीकरण यावेळेस बदलत राहील मित्रांनो. 7 मध्ये 17 धावांची आवश्यकता होती. यावेळेस समीकरण बदलत राहील. येणाऱ्या 6 मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. वेगळी कलाटणी पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सायंकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना आपण पाहतोय अगदी अनेक क्रीडा रसिक, अनेक प्रेक्षक वर्ग ऑफलाईन सुद्धा आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेत. मी या सर्व रसिकांचे पुन्हा एकदा विशाल गडबले या सायंकाळच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक हे षटक राहील कारण एका संघाला आपण विचार करायला गेलो तर या 6 बॉलमध्ये 11 धावा रोखायच्या आहेत. तर दुसरीकडे शकीला, प्रिन्सेस शकीला या संघाला मात्र त्या चेस करायच्या आहेत. 6 मध्ये 11 धावा. चला लवकर घ्यायचंय. येणाऱ्या 6 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे आणि निर्णायक अंतिम षटक असेल मिथुन मस्कर सर ज्यांच्या खांद्यावरती या 11 धावा रोखण्यासाठी ही जबाबदारी दिली जाते. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे जो निर्णायक षटक होता त्यांच्या माध्यमातून हाताळले होते. यावेळेस या 11 धावा रोखायच्या आहेत. 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 11 धावा. रोमहर्षक सामना आपण पाहतोय. समोर असेल अक्षय निवाते. पहिलाच बॉल अगदी खोलात टाकलेला हा चेंडू होता आणि पहा काय प्रकारे कशा प्रकारे हा चेंडू टाकण्यात आलाय, हाताळण्यात आलाय. अगदी फलंदाजाला जखडून ठेवण्याचे कार्य मात्र या बॉलवरती झालेत. निर्धाव बॉल आलाय. 5 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. समोर अक्षय निवाते तर त्याच्या विरोधात यावेळेस मिथुन मस्कर सर. यावेळेस सुरेख आणि देखणा शोक होता परंतु त्या ठिकाणी संजू सॅमसन या खेळाडूला पाहतोय अगदी सहजरित्या ही कॅच मात्र त्यांनी कॅरी केली आहे. वा भाई वा. पुन्हा एकदा आपल्याला बदल पाहायला मिळतील. अगदी बघा देखणा शोक निश्चितच पाहायला मिळाला होता
अक्षय निवाती याच्या बॅट मधून तो पाहायला मिळाला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मुद्दाहून या बॉलसाठी या फटक्यासाठी त्या ठिकाणी दाखल सज्ज केला होता, तैनात केला होता आणि यस अगदी झेल बाद राहिलाय हा फलंदाज आणि अक्षय निवाते यावेळेस मात्र माघारी परतलाय. समीकरण पाहायला गेलो तर येणाऱ्या 4 मध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. ज्या ठिकाणी मित्रांनो 6 मध्ये 11 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट बॉल आला आणि तदनंतरच आपण पाहतोय तर विकेट अर्थातच काय तर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. समीकरण 4-11 असेल. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व रसिकांना आणि प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल. एखाद्या प्रेक्षकांनी किंवा रसिकांनी क्रीडा रसिकांनी एखादा जर कॅच कॅरी केला झेल पकडला तर त्यांच्यासाठी जीवर फायबर नेटवर्क यांच्याकडून एक सुंदर असा टी शर्ट दिला जाईल. सगळ्या मॅचसाठी हा टी शर्ट दिला जाईल याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. परंतु मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी आहे. एकीकडे प्रिन्सेस शकीला तर दुसरीकडे राजवीर 11. हे दोन संघ आपापसात भिडतायत आणि आपल्या विजयासाठी धडपडतायत. अक्षरशः प्रयत्नांची आणि निश्चितच पराकोटी आपल्या संघासाठी करतायत. आणि यस बघा साई यांनी जर ही मॅच फिनिश केली ना तर अजिंक्य फुसाळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. मॅच फिनिश केली जाईल का साई तवसाळकर याच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलत राहील. येणाऱ्या 2 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. एखादा षटकार येईल का या एका बॉल वरती 2 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. आणि यावेळेस सायकिंगला 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 9 धावा आणि समोर असेल कादिर मेमन. आणि थोड्याच वेळेत निश्चितच दापोलीतील एक बुलंद आवाज अर्थातच तेजस पवार सर अर्थातच दापोलीचे सिद्धू पाजी म्हणून त्यांना ओळखले जाते आमच्या समवेत जोडले जातील. परंतु यावेळेस काय घडतंय पहा तर यस ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 2 मध्ये 9 धावांची आवश्यकता होती त्यावेळेस षटकार आला. अजूनही मॅच संपली नाहीये. येणाऱ्या शेवटच्या चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता असेल. क्षमा असावी 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. ज्या ठिकाणी 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता होती त्या ठिकाणी मात्र षटकार ठोकलाय. कादिर मेमन हार नाही मानली आणि कंपल्सरी चेस असेल याची पण आपण नोंद घ्यायची आहे. 1 मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. कादिर मेमन ऑन स्ट्राइक ऑन फायर. एक मध्ये त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मार्गदर्शक पप्पू शिर्के सर यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आपणास आदरपूर्वक ही विनंती असेल. त्याचप्रमाणे जाऊया या सामन्याकडे. अर्थातच 1 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. इतिहास रचला जाईल का कारण स्ट्राईकला असेल लेफ्ट हँडेड बॅटर कादिर मेमन या आधीच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. परंतु या ठिकाणी आवश्यकता आहे ती अर्थातच 1 बॉल 3 धावांची. 1 बॉल 3 धावा. आणि यावेळेस मात्र बॉल पडला नंतर अगदी खालच्या दिशेला बसतोय आणि अशा रीतीने
आपण पाहतोय राजवीर 11 आज संघ मात्र या ठिकाणी विजय प्राप्त करतोय आणि या स्पर्धेची अशी नियमावली आहे अर्थातच डिसिप्लिन अर्थातच दोन्ही जे